काहीच 20 सकाळी आलेली बघा. हॅपी बर्थडे, हॅपी होली गाईज. काही सारपणी बसलं इकडे. हॅपी होली गाईज. काहीच मी चाललो होतो काहीच जेवून, तर काहीच मला बघा मी इथं आलो आणि काहीच बघा मला काय दिसलं इकडे. काहीच मोबाईल आहे काहीच. जरा फोन किती रे किती राखा आता. नाही नाही पहिले सांग कुठे ठेवला. 132 ऍक्शन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज मी आता रोजच्या पण गाईज आंघोळ करून रेडी झालेलो आहे. आणि गाईज आज तर गाईज मी ड्रेसिंग बघा वेगळी टाकलेली आहे, कारण की गाईज आज आहे होळी. आणि गाईज आज बघू मस्त एन्जॉय होणार आहे कामावरती पण. बघू गाईज होळीच्या कामावरती एन्जॉय काय होणार आहे. घरी आलो आपल्याला होळी वगैरे पेटवावं लागेल, फॅमिलीसोबत गाईज एन्जॉय करायला लागेल घरी आल्यावरती. तर चला गाईज, बायको बघा आवरलेलं आहे, बायको ते स्नॅप काढत बसले इकडे. तर गाईज आज होळी आहे, आपण मस्तपैकी रेडी झालेलो आहे गाईज. चला गाईज, पहिलं तुम्ही नवीन असेल तर गाईज व्हिडिओ बघण्याच्या अगोदर गाईज सबस्क्राईब करा. तर गाईज चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो मुझे. आता मी बायकोला सोडतो जॉबवरती आणि मी पण गाईज माझ्या जॉबवरती जातो गाईज. चला बघू गाईज, जॉबवरती निघू आपल्या गाईज. चला पहिलं बाहेर जाऊन बघूया. बाहेर काहीच झाडं बिडं बघू पटकन, चांगली आहेत का सगळी. आहेत काही सगळी झाडं चांगली आहेत, नवीन नवीन झाडं यायला लागलेली आहेत. आणि काही झाडंही थोडीफार आता वाढलेली आहेत काही. चला आता आपण निघूया जॉबवर. बघा आता मी शॉपवरती आलेलो आहे. आता जाऊ काही आतमध्ये. शॉप तर आपलं ओपन झालं होतं काहीच न्यायच्या अगोदरच. मटेरियल पण सगळं बाहेरच आहे. बघू काहीच कोण कोण आलं, जाऊ आतमध्ये. काहीच 20 सकाळी आलेली बघा. हॅपी बर्थडे, हॅपी होली गाईज. थँक्यू गाईज. काही सगळ्यांची काम वगैरे चालू आहेत. हाय गाईज, हॅपी होली खुशी. काही सारपणी बसलं इकडे. हॅपी होली गाईज. गाईज बघा आता सगळेजण बसलेले तिथं. आजू पण आहे, विशाखा बसले तिकडे. काहीच काम वगैरे चालू आहेत. सुनीलबाई बसलेत गाईज तिकडे काहीतरी काम करत. आपण काहीच बसू इकडे. आजू बघा काहीच काहीतरी करत बसला टाइमपास. गाईज होळीची प्लॅनिंग चालू आहे गाईज. गाईज आजू आजूला झोपाली बघा. सापडला. पकड़ लिया साड़ो पकड़ लेंगे ना कि पहचान नहीं चाहिए बोलेंगे बाप ने मयूर के बंदे किधर गए. आवाज देना चाहिए. ऑक्सीज को बाहर तो निकालिए. कौन है बाहर निकल, इसको आगे वाले शोरूम पे भेज दे. प्लॅनिंग आपण करूया. कलर वगैरे घेऊ, मस्त प्लॅनिंग करू गाईज भारीतली. एसी बंद करने का और दरवाजा खोल देने का. थोडं बसू काय आपण इकडे. आता क्लायंट वगैरेची वाट बघू. हाँ भाई बोलो ना किसको बाहर निकाल. चालेल तो यायचा. तू कोण आहे. हो गाईज, मजा तर भरपूर येणार आहे गाईज. तुम्ही माझे ब्लॉग गाईज शेवटपर्यंत बघत राहा. काय येत आता यांची लोकांचे काहीच काम वगैरे चालू आहेत क्लिनिंगचे. आपण जाऊ गाईज आता बाहेर जाऊया. आजू बी बाहेर आहे गाईज. आजू काय करायचे प्लॅनिंग, कलर वगैरे कसे घ्यायचे, काय कुठनं घ्यायचे कलर. नॉर्मल कलर ना काही जास्त काय ना काही नॉर्मल कलर घ्यायचे. हा काही नॅचरल कलर घेऊ आपण. जास्त काय ना काही तर ते कलर निघाले पाहिजे लवकर आहे ना. और ये मत करो, मस्ती मत करना. किसी को कलर नहीं लगाना. घ्यायचं गाईज किसी को पक्का, म्हणजे वल्ला कलर गाईज कुणाला लावायचा नाही आपण आहे ना. बघूया गाईज आपण संध्याकाळी जायचं घरी जाताना आपण कलर घेऊन जाऊ मस्तपैकी. पण काही चांगले घेऊ, पण हलक्यातले पण घेऊ, पण थोडे साधेवाले घेऊ आहे ना. काही मजा तर भरपूर येणार आहे काय आपल्याला. पहिले कलर घेऊ काय आपण. चला कस्टमर नाही आहे शोरूम मध्ये. कौन से लाने का, लाल गुलाबी हिरवा पिलवा सब लाने ले क्या का. पिचकारी लाने का. रंगोली मतलब क्या ना, पिचकारी है ना. पिचकारी अंदर वही नहीं. वो बड़े लेके हो क्या पिचकारी, वो बंदूक लेके हो क्या. क्या करेगा बंदूक, क्या बच्चा है क्या. एक काम करेंगे, बाटली देंगे. बाटली में ही भरेंगे. हाँ वही छोटे छोटे बाटली में भरेंगे गाइस. ए गाइस आमच्याकडे काही मोहरीच्या छोट्या छोट्या बाटल्या आहेत ना,
त्यांच्यामध्ये भरून आपण पिचकारी बनलो. फिर अपने बाटले पे तो पड़े. आपने क्यों ए भाई भर इसमें कलर भर के सुनील मैं बोलेंगे इसमें भरोगे. इसमें निकालने को कितना तकलीफ होगी. गाईज आपण थांबूया बाहेर क्लायंट वगैरेची वाट बघू इकडे. हा गाईज आता बघू शकता आजू बसल्या बघा इकडे झोपा काढतो गाईज. हिम्मत आजू सापडला कॅमेरा झोप काढताना. पकड लिया साडू पकड. अभी मजा आएगा ना माहितीये का. आता गाईज हा व्हिडिओ टाकणार मी. आता वाजलेत बघा गाईज 3:30. जेवण झालं वाटतं. आजू जेवलास. झोप कशी आली तुला. पीने लेके आती तो टिफिन नाही लाया क्यू का रे. मम्मी मम्मा इधर है. मम्मी मम्मा केडगाव. मग केडगाव. मग काय खाणार आता. मग देखते. मग काय करतो बिर्याणी. हिम्मतचं काय जायचं रोजा चालू आहे. हिम्मत बसलाय बघा येऊन. सुनील भाई बसलेत गाईस तिकडे. जेवण झाले त्यांचं सुनील भाईचे. आपण काही बसूया थोड्या इकडे. क्लायंट वगैरे तर नाही सकाळपासून. कस्टमर नाही आले. कस्टमर तर नाही आले काहीच. बघू आपण इकडेच काहीच. हिमध्ये बसलाय बघा टाइमपास करत. तुम्हाला म्हणतोय काहीच मुझे भी दिखा तर काहीच थोडंफार त्याला आपण फेमस करू शकतो आपण. काय मित्र आहे काहीच. हसते बघा कसा स्माइलिंग. काहीच हिमाची स्माइल बघू शकतो मी. एकदम नाजूक गोंड फा. ये देख क्या किया उसने. हाँ तो क्या हुआ पे दे दो. मेरा ही तो ओ सुनील भाई, ये मार खाने का काम क्यों करते हो समझ में नहीं आता. तुम मारेगा बच्चा. मैं ना भाई की मामा की सूरत देख के गच्चू करते हो. कभी क्या बोलता कभी क्या बोलता. आजूला एवढं धुवून आपण आतमध्ये घेऊन कुठं आणू नका. काहीच आजूला पोत्यात भरून फेकून जाऊ आपण कॅनल मध्ये. पैसा पटक सकते हो. पेट संभाला ना. पेट संभाला. फिर किससे मारेगा. होगा खुली बात तू कर. पेट से गाइस करता वीडियो कर. चलो बाहेर. तर गाईज मी चाललो होतो गाईज जेवून. तर गाईज मला बघा मी इथं आलो आणि गाईज बघा मला काय दिसलं इकडे. काहीच मोबाईल आहे गाईज. अभी मजा आएगा ना भिड़. आणि गाईज हा मोबाईल आहे आपले काही शत्रुभाई आहेत. आपले शत्रुभाई आहेत आपले आश्रममधले. त्यांचा मोबाईल आहे गाईज. आणि गाईज ते इकडे विसरून गेलेत. चला गाईज त्यांना मोबाईल देऊ. त्यांना पहिले विचारू गाईज त्यांचा मोबाईल कुठे आहे. मग त्यांना हा मोबाईल देऊ गाईज. बघू त्यांचं काही रिएक्शन येते. चला चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर गाईज चला आता आपण जाऊया शोरूम वरती. आणि गाईज पहिलं आपल्या त्या शत्रुभाईला गाईज विचारूया की तुमचा मोबाईल गाईज कुठे आहे ना. चला गाईज शोरूम वरती आलेलो आहे मी आता इकडे. तर गाईज चला आपण त्याला विचारू पाहिजे मोबाईल कुठे आहे. मला खाली चला बाहेर. चला गाईज आपण जाऊया शोरूम मध्ये त्याला फोन द्यायला. तो चलिए शुरू करते हैं. गाईज शत्रू आला बघा बाहेर. काही दिवस झाला बाहेर. बघूया काय म्हणतोय. जरा फोन किती रे. किती राख आता. नाही पहिले सांग कुठे ठेवलेला. कुठे ठेवलेला. नशीब मला भेटला फोन तुझा माहितीये का. अगं त्या फ्रीज वरती ते मोदीची तर फ्रीज ना इन्व्हर्टर जनरेटर त्यावर ठेवलेला. नशीब मी जेवून आलो. जेवून तिथं पाणी प्यायला गेलो मी. तेवढं मला फोन कोणाचा बघतोय तो ह्याचा फोन आहे. हा चल विसरू नको असं कुठे. हा बाय चल जा. थैंक्स. लव यू. काहीच खुश. शत्रू खुश हो गया. अरे मग त्याला लायसन होतं भरपूर. काय होतं त्याला मग. दिस लाईट कमिंग दिस हे काय शोरूम. लाईक करा सबस्क्राईब करा. काय ते गाईज हे बघा उद्या शोरूम हा भरला पाहिजे आपल्या कस्टमरनी. पटकन लाईक सबस्क्राईब करा आणि पटकन या. विशाखा गाईज बोलते विशाखा गाईज. जय महाराष्ट्र गाईज. काहीच तिकडे बघा आजू आणि हेमंत बाईच कुठे गेलेत बघा. तिकडे दोन कोपऱ्याच्या शोरूम तिकडे बोलत बसलेले आहेत.
तिकडनं काही तिकडे होते त्या साईडला पाठीमागे. आता इकडे आलेलं बघा टाइमपास करायला. आपण काय टाइमपास करू इकडे. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. काहीच निलेश भाई आलेले आहेत बाहेर. हॅप्पी होली गाईज. हॅप्पी होली. हॅप्पी होली. हॅप्पी होली. गाईज रंगपिंग काय आहे का नाही. शर्ट गाईज आवडला. गाईज गेले भाई आपल्या शर्ट आवडलेलं आहे. भारी शर्ट आहे गाईज. नाही कपडा भारी आहे. कपडा भारी आहे. तर गाईज आपण थांबू इकडे बाहेरच. बघू गाईज 9 वाजेपर्यंत काही कस्टमर वगैरे होतात का नाही आहे. त्याच्यानंतर आपण गाईज लवकर सोडलं तर गाईज घरी जाऊया. गाईज तर गाईज बघा आता मी शोरूममध्ये गाईज आणि जे माझं गाईचं जे शोरूमचं मटेरियल आहे आपलं ते गाईज बघा मी एकट्याने गाईज सगळं आतमध्ये घेतलेलं आहे इकडे. हे बघा सगळं लावलेलं आहे व्यवस्थित. सुनीलबाई बाहेर येतं. भाई तिकडे गेलं असेल कॉफी वगैरे प्यायला. आणि गाईज ते बघा वरच्या साईडला कस्टमर चालू आहेत आपले. तिथे गावीच्या सामने ते. तर गाईज आपण थांबू थोड्या वेळ. कस्टमर वगैरे निघाले की काही शॉप वगैरे आपल्याला बंद करू. काहीच मी शॉप बंद झाल्यानंतर काहीच निघतो काहीच घरी मी. काहीच गरम तर एवढं होतोय ना काहीच. कंटिन्यू काहीच पंखे खाली बसायला पाहिजे मला तर. असं काही ए सी बंद आहे त्यामुळे काहीच गरमी भरपूर होतोय. कंटिन्यू काहीच घामायला लागलं. रुमाली काहीच भिजला असेल माझा पूर्ण. काहीच पंखे खाली बसू आपण. त्यानंतर काही थोड्या वेळाने आपण मग घरी निघूया. काहीच आता मी निघालोय घरी. काहीच चला तुम्हाला काही डायरेक्ट मी आता घरीच भेटतो. तर काहीच बघा आता मी फायनली घरी आलेलो आहे गाईज. आणि काही घरी बघा पप्पा आणि काहीच बायको बाहेरच बसले तिथे. तर काहीच आपण चला जाऊ मस्त फ्रेश वगैरे होऊ. पहिलं बुटं काढू काहीच आणि जाऊया घरात. गाईच चला आपण जाऊन पहिलं फ्रेश वगैरे होऊ. मग गाईच होळीची पूजा करून घेऊ आपण. गाईच चला. तर गाईच चला आता मी फ्रेश वगैरे झालेले. तर गाईच आता मी बसलो गाईच जेवायला. आणि गाईच बायकोही बसले बघा सोबत. ती गाईच थांबली होती माझ्यासाठी जेवायला. आणि गाईच जेवणामध्ये बघा काही स्पेशल आहे आज आपल्यासाठी. पुरणपोळी, कुरडया, मेथीची भाजी, आमटी आहे गाईच, भजी पण आहे. आणि गाईच बायकोनी पनीरची भाजी केलेली आहे. शिरा आहे आणि श्रीखंड आहे गाईच. काहीच भरपूर आहे गाईच आज जेवायला. चला गाईच जेवण करू गाईच पोटभर आणि बाहेर जाऊन बसू एडिटिंग करत आहे. तर काहीच बघा आता मी बाहेर आलो आहे गाईच. माझं काही जेवण वगैरे पण झालेलं आहे. काहीच बाहेर बसू आपण थोडंफार एडिटिंग करू गाईच बाहेर इकडे. आणि काहीच होळी इकडे पेटवली होती. गाईस मला कसं यायला थोडं लेट झालं बघा होळी. आपण पाया पडून घेऊ गाईस. थोडं आगीच हे करू. तर काही चला आपण बाहेर बसू एडिटिंग करत इकडे. तर गाईस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक आणि कमेंट करा गाईस. तर गाईस चला हा ब्लॉग मी संपवतो इकडेच. आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट. बाय बाय.